वय ग तायडे, काय ते मोबाईलचे डबडे घेऊन बसली? अगं जरा हालचाल कर, नॉर्मल डिलिव्हरीसाठी चांगलं असतं. आणि जरा पुस्तक वाच ना, गर्भसंस्काराची वाच, शिवाजी महाराजांची वाच, त्याने बाळ संस्कारिक होईल. काय उठ दाद्या, जा तायडीसाठी नारळ पाणी घेऊन ये. अगं मम्मी नको, कशाला आणायचं काय? आणीन तर तू ग बस, जा रे घेऊन ये. दाद्या, आपल्या तायडीच्या व्हिटॅमिनच्या गोळ्या घेऊन ये, डॉक्टरने दिल्यात, व्यवस्थित बघून आण, नाही तर आणशीन बलत्यास. तू काय नियम नाही. तायडे, हे घे जेवण, जेवण करून घे. मम्मी सकाळचा नाश्ताच लय झाला, आता नाही मला भूक. अगं तुला भूक नाही म्हणजे? अगं तू त्या पोटातल्या बाळासाठी तरी तुला आता खायला लागन 3 टाइम. घे खाऊन, चल. उगच नाटक करीत आहे. तायडे, पाणी कोणी भरलं? पप्पांनी भरलं का दाद्याने भरलं? अगं मम्मी दाद्या कुठंतरी गेलता म्हणून मीच भरलं पाणी. बाई नसताना बाहेर गेले मी, नेमकं कामाच्या टायमिंगलाच पोरग पसार होतं, काय माहिती कुठं जाऊन तरफाडले. अगं मम्मी अर्ध्या हांड्याने भरलं पाणी. अगं अर्ध असाना किती का असाना, पण तू उचल साचल करायचीच नव्हते मी म्हणते. तू काय ती उचल साचल करीत बसली? उद्या काय कमी सरत झालं तर उद्या तुझे सासरचे म्हणतील तुम्हाला काळजी घेता आली नाही का? काय करायचं मग मी? ऐक ना मम्मी, मला टेन्शन येते. मला मुलगा होईन का मुलगी होईन ग? माझ्या सासूबाई तर म्हणतात मला नातूच पाहिजे. अगं तायडे, त्याचं काय टेन्शन घेते तू? झाली तर झाली मुलगी, मी आहे ना तुझ्या पाठीशी खंबीर. अजून मस्त 9 महिने जायच्यात. आणि तसं बी ना स्वामींच्या कृपेने सगळं मनासारखं होईल तुझ्या. तू नको टेन्शन घेऊ. मम्मी, माझ्या सासूबाई म्हणतात आता काय ट्रीटमेंट घ्यायची नाही. आमच्या काळात कुठं ट्रीटमेंट होते म्हणतात. अगं तायडे, जुना काळ गेला आता. वाटलं तर मी खर्च करते, पण आपण चांगली ट्रीटमेंट घेऊ. बाळाच्या बाबतीत हलगर्जेपणा नको बाळा आता. अगं मम्मी, पण डिलिव्हरी नंतर पण लय खर्च असतो. माझे सासरचे म्हणतात की माहेरच्यांनी सगळा खर्च करायचा असतो डिलिव्हरीचा. अगं तायडे, तू कशाला टेन्शन घेते? तुझा भाऊ आहे ना, मी करतो सगळा खर्च. चल. थँक्यू दादा.